त्यांची जेव्हा आग्र्याहून सुटका झाली तेव्हा ते थेट पोचले मला असं वाटतं राजगडावर, नाही का? कारण त्यावेळेला राजगडच राजधानी होती. ती पहिली राजधानी होती ना. मग तेव्हा त्यांनी पहिली राजधानी म्हणून राजगड का निवडला? म्हणजे त्याची काही भौगोलिक परिस्थिती कारणीभूत होती की एक राजकीय महत्त्व होतं त्याला राजगडाला? नाही, कारण सुरुवात त्यांची जी झाली ती त्यांच्या पुण्याच्या जहागिरीत झाल्यामुळे त्यांनी सभासदांनी सुद्धा म्हटलेलं आहे बखरीमध्ये की 12व्या वर्षी ते जेव्हा बंगलोरवरनं परत आले आणि त्यावेळेला ते पोटमोकासेदार शहाजीराजांनी त्यांना केलं. आपल्या जहागिरीमधला एक काही भाग त्यांना शिवाजीराजांच्या नावे करून दिला. येताच 12 मावळे काबीज केली असं जे म्हटलेलं आहे. तर त्या 12 मावळ काबीज केली, त्या 12 मावळांमधला मुरुंबदेवाचा डोंगर, राजगड आणि तो वसवणं वगैरे ते जे काही प्रकार आहे तर तो सुरू झाल्यामुळे राजगडाचं तोपर्यंत भौगोलिक स्थान उंच आहे, किल्ला आणि बेलाग आहे, हे आहेच सगळं. पण त्यावेळेला तर दुसरं काही अवेलेबल नाही आहे ना. त्यांच्या जहागिरीत जे आहेत डोंगर किल्ले त्या मानाने मग राजगडच हे आहे. तर त्यामुळे तशी त्यावेळेला काही रणनीती आखून त्यांनी राजधानी म्हणून तो राजगड हा केला की तो बेलाग करायचा, बळकट करायचा. पण त्याचं भौगोलिकदृष्ट्या स्थान हे फार काही महत्त्वाचं नाही आहे हे त्यांच्या आधीच लक्षात आलं असेल, म्हणजे त्याबद्दल प्रश्नच नाही. पण 1664 साली मिर्झा राजा जयसिंगाच्या स्वारीच्या वेळेला त्यांना ते चांगलंच लक्षात आलं. कारण मिर्झा राजा जयसिंगांची स्वारी ज्यावेळेला आली त्यावेळेला स्वतः महाराज राजगडावर होते. मिर्झा राजांच्या काही घोडदळाच्या तुकड्या राजगडाच्या पायथ्यापर्यंत येऊन गेलेल्या आहेत आणि तिथली पायथ्याची काही गावं त्यांनी जाळपोळ केलेली आणि हे केलेलं आहे. त्या क्षणी महाराजांच्या लक्षात आलं की आपण शत्रूपासून म्हणजे राजधानी म्हणून तो चढायला उंच बळकट किंवा हे आहे, पण शत्रू इथपर्यंत सहजासहजी पोचू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्या क्षणी म्हणा किंवा त्याच्याही आधीपासूनच त्यांनी त्यांच्या विजन ती त्यांची खूप मोठी होती. त्यामुळे त्यांनी ती राजधानी रायगड नंतरच्या काळात जी निवडली, पण अर्थात ती निवडली नंतरच्या काळात, पण त्याचं डोक्यात प्लॅनिंग आणि त्याप्रमाणे बांधकाम आधीच सुरू झालेलं असणार. म्हणून तर ते 1670 साली ते रायगडावरती त्यांनी राजधानी हलवली आणि 1674ला राज्याभिषेक पण. मी तेच म्हणणार होते की रायगडावर त्यांनी राज्याभिषेक केला आणि जिजाऊंची समाधीसुद्धा मला असं वाटतं तिथेच आहे. तर अजूनही गड म्हटला की पहिले आपल्याला रायगड आठवतो. आणि तुम्ही स्वतः रायगडाला फिरून बरंच काही तुम्हाला रायगडाबद्दल माहिती आहे जी मला वाटतं लोकांना एवढी ज्ञात नाही आहे. नाही, रायगडाविषयी माहिती बऱ्याच जणांना आहे, काही त्याबद्दल प्रश्न नाही. मी सुद्धा बरीच पुस्तकं वाचून आणि पण मी आज गेले 30-32 वर्ष मी सगळे मिळून 30-40 किल्ले फिरलो असेल, ह्याच्या पलीकडे काही नाही. कारण मी ट्रेकर नाही आहे, मी अभ्यासक आहे. त्यामुळे मला अभ्यासाच्या दृष्टीने जे काही जिथे अवेलेबल मिळेल तिथे मी जातो. मग ते रायगडावरती मला ते भरपूर प्रमाणात मिळतं. तेच विशेष काय? विशेष काय म्हणजे मराठा नगर रचनेचं एक फार मोठं उदाहरण आहे ते. कारण आजही तिथे भग्न का होईना पण अवशेष रूपाने बरंच काही आहे. आणि आता तर सध्या बरंच एक्स्केव्हेशन आणि हे चालू आहे. तर रायगडावरती तुम्हाला व्यवस्थित एक मुळात काय झालं की राजगड जरी राजधानी म्हणून असेल 25 वर्ष आणि खूप बेलाग बळकट त्यांनी तो बांधून पण घेतला असेल त्यांच्या दृष्टिकोनाने वगैरे, पण राजगडावरती त्या मानाने जागा फार अपुरी आहे. म्हणजे 3 माच्या आहेत राजगडाला आणि मध्ये एक बालेकिल्ला आहे. सपाटी अशी फारशी नाही आहे. पण रायगडावरती त्या मानाने सपाटी भरपूर आहे. वरती गेल्यानंतर म्हणजे अर्थात आपण गेलो फिरायला लागलो तर ते सपाट नाही आहे, वरखालीच आहे सगळं. पण त्या मानाने बांधकाम करण्याच्या दृष्टीने किंवा राजधानीसाठी आवश्यक जे बांधकाम लागतं ते 18 कारखाने उभारणं आणि ह्या सगळ्या गोष्टी, अष्टप्रधानांचे महाल आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लागणारी स्पेस रायगडावरती आहे. त्याही पलीकडे जाऊन रायगडाचं भौगोलिक स्थान हे जे काय आहे, जावळीच्या त्या घनदाट जंगलामध्ये आणि ह्याच्यामध्ये अक्षरशः आजही आपण ज्यावेळेला महाड मार्गे किंवा इकडनं सुद्धा निजामपूर मार्गे वगैरे रायगडला जातो ना, तर जवळजवळ 7-8 किलोमीटर जवळ जाईपर्यंत रायगड कुठे आहे तो आपल्या लक्षातच येत नाही. म्हणजे इतकं त्याचं ते दुर्लभपण आहे. कारण तो सगळीकडनं निसर्गतः संरक्षित आहे. म्हणजे एखाद्या खंदक खणावा ना एखाद्या दुर्गाला, तसा तो सगळीकडनं डोंगरांच्या रांगांनी वेढलेला आहे तो असा. आणि तो कुठेही सह्याद्रीच्या दुसऱ्या डोंगराशी जोडलेला नाही आहे.
आणि त्यामुळे मला त्याचं नेहमी कौतुक वाटतं की पूर्वीची त्याची जी नावं होती, तणस, राशिवटा किंवा नंदादीप किती छान नाव आहे त्याचं. तो नंदादीप म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर जे उभं राहतं, तो असं साखळीला टांगलेला असतो तो आणि मध्ये त्याचं हे असतं. रायगड तसा आहे अक्षरशः. संपूर्ण सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेला, जवळ जाईपर्यंत तुमच्या दृष्टीपथात येणार नाही. आणि जवळ जरी गेलात तरी त्याचा बेलाकपणा, त्याचे तुटलेले कडे, कुठनंही त्याला इतर ठिकाणून चढायला वाव नाही आहे. आणि हे त्या क्षणी पहिल्याच वेळेला ज्या क्षणी ते रायगडाला आले, रायरी जावळीच्या मोऱ्यांकडनं जावळी जिंकल्यानंतर तो पळून रायरीवर जाऊन बसला. तर त्यावेळेला त्याच्या मागोमाग ते जेव्हा आले, त्या क्षणी महाराजांना त्याचं बेलाकपण लक्षात आलं. कारण असं घडलं की 16 जानेवारी 1656ला जावळी जिंकली त्यांनी. त्यावेळेला मोरे तिथनं पळाले आणि रायगडवर येऊन बसले. पण महाराजांनी जावळी ताब्यात घेतली, तिथली सगळी व्यवस्था लावली आणि मार्चच्या सुमारास, मार्चमध्ये महाराज मोऱ्यांच्या पाठोपाठ म्हणजे त्यांचा पाठलाग करत ते रायरीच्या किल्ल्याशी आले. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.